कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळतील. कालच माझा माईक आला आहे, त्यामुळे आवाज खूप छान येतो आहे ना व्हिडिओला. तर चला वळूयात कथेकडे. रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंद, भाग 15वा. मराठी कथा. कबीर पौर्णिमेचा कॉलेजचा जुना मित्र, जो गेल्या काही दिवसांपासून शहराबाहेर होता आणि पौर्णिमेवर मनापासून प्रेम करत होता. त्याच्या हातात लाल गुलाबांचा एक मोठा गुच्छ होता. कबीर आज पौर्णिमेला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी आणि तिला प्रपोज करण्यासाठीच खास या फेअरवेलला आला होता. कबीर हसत हसत ऑडिटोरियमच्या पायऱ्या चढून आत आला. त्याची नजर पौर्णिमेला शोधत होती आणि अचानक त्याची नजर स्टेजजवळ उभ्या असलेल्या पौर्णिमेवर पडली. पण पौर्णिमेचा हात प्रियांशच्या हातात होता. कबीरच्या हातातील गुलाबांचा गुच्छ तिथेच काहीसा खाली चुकला. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू एका क्षणात गायब झाले. पौर्णिमेच्या कपाळावरचे लखलखणारे लाल सिंदूर, गळ्यातले मंगळसूत्र आणि सर्वात महत्त्वाचे, तिचा प्रियांशच्या हातात असलेला हक्काचा हात. कबीरच्या पायाखालची जमीनच सरकली. पौर्णिमेचे लग्न झाले आहे हे तेही शहरातल्या सर्वात प्रभावशाली रुबाबदार प्रियांश राजेंशी. ही गोष्ट त्याला कल्पनाचीही पलीकडं होती. कबीरने स्वतःला कसेबसे सावरले आणि चेहऱ्यावर एक खोटे आव आचलेले हसू आणत तो पुढे सरसावला. प्रियांशने कबीरच्या डोळ्यातील बदललेले भाव एका सेकंदात टिपले होते. त्याच्या नजरेतील चालाकी आणि पौर्णिमेकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रियांशच्या तल्लख बुद्धीपासून लपून राहिला नाही. हाय पौर्णिमा, कबीरने जवळ येत म्हणाला, पण त्याचा आवाज थोडा अडखळतच होता. सरप्राईज? मी शहराबाहेर होतो, पण तुझ्या फेअरवेलसाठी खास आलो. अँड व्हॉट अ सरप्राईज यार. तुझं लग्न झालं? पौर्णिमेने कबीरला पाहिलं आणि ती सौम्यपणे हसली आणि म्हणाली, अरे कबीर, तू आलास? हो, हे प्रियांश राजे, तुला तर माहीतच आहेत ना. कबीरने गुलाबांचा गुच्छ पौर्णिमेच्या पुढे केला. कॉंग्रॅच्युलेशन पौर्णिमा, तुझ्यासाठी हे फ्लॉवर्स. आय विश मला हे आधी सांगता आलं असतं. पौर्णिमा गुच्छ स्वीकारण्यासाठी हात पुढे करणार तितक्यात प्रियांशने अतिशय सहजतेने आणि ऐटबाजपणे पुढे होऊन तो गुच्छ कबीरच्या हातातून स्वतः स्वीकारला. प्रियांशच्या या अनपेक्षित हालचालींमुळे कबीर थबकला. प्रियांशने कबीरच्या डोळ्यात थेट पाहत ओठांवर एक मिश्किल पण तितकंच आव्हानात्मक हास्य ठेवून गुच्छ बाजूला टेबलावर ठेवला. मग त्याने आपला उजवा हात कबीर पुढे शेक हँडसाठी पुढे केला. थँक्स अ लॉट मिस्टर. प्रियांशचा आवाज अत्यंत धीरगंभीर आणि रुबाबदार होता. कबीर देशपांडे ना? कबीरने प्रियांशचा हात हातात धरला होता. दोघांनी एकमेकांचा हात पकडला होता आणि तिथेच एका शांत युद्धाची सुरुवात झाली. दोघांची पकड मजबूत होत गेली. कबीरच्या डोळ्यात असंतोष आणि जळफळाट होता, तर प्रियांशच्या डोळ्यात एक स्पष्ट संदेश होता, पौर्णिमा फक्त आणि फक्त माझी आहे म्हणून. आणि तो म्हणाला, कबीर, पौर्णिमेचा जुना मित्र, बरोबर ना? प्रियांशने मित्र होताना या शब्दावर खास भर देत कबीरचा हात किंचित दाबून सोडला. पौर्णिमा, तुझ्याबद्दल सांगायची रे, पण मला वाटतंय तू थोडा उशीर केलास. काही गोष्टी वेळेवरच झालेल्या बऱ्या असतात ना, नाही का? कबीरच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो स्वतःला सावरत मिश्किलपणे म्हणला, वेळ सांगून येत नाही मिस्टर प्रियांश. आणि काही नाती इतकी जुनी असतात की नव्या बंधनांमुळे ती अचानक संपत नाहीत. पौर्णिमा आणि माझी मैत्री खूप खास आहे. नक्कीच. मैत्री ना? नक्कीच असू दे कबीर. प्रियांशने पौर्णिमेच्या कमरेभोवती अतिशय हक्काने हात टाकत तिला स्वतःच्या जवळ ओढलं आणि बापरे, किती हक्काने तो म्हणाला, ही माझी बायको आहे आता, कळलं? पौर्णिमा प्रियांशच्या या स्पर्शाने आणि त्याच्या या रुबाबाने आतूनच सुखावली होती, पण बाहेरून जरा बावरली. प्रियांशने कबीरकडे बघून एक भुवई उंचावली आणि थंड आवाजात म्हणला, पण मैत्रीची एक सीमा असते हं, आणि त्या सीमेच्या आत कोणाला ठेवायचं आणि कोणाला आयुष्यात कायमचा जोडीदार बनवायचं हे पौर्णिमेला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. म्हणूनच तर ती आज माझ्यासोबत उभी आहे. आणि ते ऐकून कबीरचा तिळपापड झाला होता. त्याने पौर्णिमेकडं पाहिलं. पौर्णिमा, तू मला एकदाही सांगितलं नाहीस, आपण इतके चांगले फ्रेंड्स होतो ना. तू असा अचानक निर्णय कसा घेतलास? पौर्णिमेने कबीरचा रोग ओळखलाच होता.
प्रियांशचा हात तिच्या कमरेभोवती घट्ट झाला होता. जणू तो तिला सांगत होता की मी तुझ्यासोबत आहे. बोल तुला काय बोलायचंय. पौर्णिमेने प्रियांशकडे अत्यंत प्रेमाने पाहिलं आणि मग कबीरकडे वळून ठामपणे म्हणाली, कबीर, निर्णय अचानक नव्हता रे. प्रियांश राजे माझे आयुष्य आहेत. माझा श्वास आहेत ते पहिल्यापासून. आणि माझ्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर निर्णयाबद्दल कोणाला स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही. तू माझा मित्र आहेस म्हणून आज या आनंदाच्या क्षणी तुझं स्वागत आहे. पौर्णिमेचे हे शब्द कबीरच्या थेट वरमीस बसले होते. त्याच्या हातातील मूठ घट्ट आवळल्या गेल्या. तितक्यात तिथं वंश आणि पोरांची गँग चालूनच आली. वंशने कबीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि मोठ्याने म्हणला, अरे कबीर भावा, उशीर झाला ना तुला? आमचे राजे जरा फास्ट अँड फ्युरियस आहेत. जे ठरवतो ते मिळवतोच. आता गुलाबाचा पुष्प गुच्छ जरा तो बाजूला ठेव आणि आमच्या या रॉयल जोडीसाठी टाळ्या वाजव. प्रथम आणि जीवनने मोठ्याने शिट्टी मारली. संपूर्ण ऑडिटोरियममध्ये प्रियांश आणि पौर्णिमेच्या नावाचा जय जयकार झाला. कबीरने प्रियांशकडे पाहिलं. प्रियांशने कप हातात घेण्याच्या शैलीत अगदी शांतपणे कबीरला एक विजयी स्मित हास्य दिलं आणि पौर्णिमेच्या कानाजवळ झुकून पुटपुटला. तुझ्या या मित्राला बहुधा अजूनही विश्वास बसत नाही की तू कायमची माझी झाली आहेस. पौर्णिमेने लाजून प्रियांशच्या छातीवर हळूच चापट मारली आणि म्हणाली, हो गप्प बसा ना तुम्ही, काही पण काय. पण प्रियांशची नजर कबीरवरून हटतच नव्हती. कबीर तिथेच उभा राहून पेटत्या नजरेने प्रियांशकडे बघतच होता. तर प्रियांश पौर्णिमेचा हात आपल्या हातात घट्ट पकडून पूर्ण रुबाबात आणि ऐटीत फेअरवेलच्या स्टेजकडे पुढे सरकला. टशन अजून संपली नव्हती, तर या नव्या संघर्षाची ही फक्त सुरुवात होती. फेअरवेलचा कार्यक्रम रंगातच आला होता. ऑडिटोरियममध्ये सर्वजण डान्स आणि संगीताचा आनंद घेत होते. कबीर स्टेजच्या एका कोपऱ्यात उभा राहून सतत प्रियांश आणि पौर्णिमेकडे बघत होता. त्याचा पराभव त्याला सहनच होत नव्हता. तितक्यात अनाउन्सरने माईकवर घोषणा केली, सो लेडीज अँड जेंटलमेन, आता वेळ आली आहे आपल्या या फेअरवेलच्या सगळ्यात स्पेशल मोमेंटची. आपल्या कॉलेजचा स्टार परफॉर्मर्स आणि गिटारिस्ट कबीर आज आपल्यासाठी एक स्पेशल गाणं सादर करणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. कबीर स्टेजवर आला. त्याने हातात गिटार घेतली आणि माईक सावरत थेट पौर्णिमेच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. कबीर मिश्किलपणे माईकवर म्हणाला, हे गाणं माझ्या अशा एका खास व्यक्तीसाठी, जिने माझ्या नकळत माझ्या मनावर राज्य केलं, पण आज ती दुसऱ्या कोणाची तरी झाली आहे. स्टील दिस इज फॉर यू, पौर्णिमा, पौर्णिमा अँड पौर्णिमा. ऑडिटोरियममध्ये एकच ओ येस असा आवाज आला आणि पौर्णिमा पार बावरली आणि तिने अस्वस्थ होऊन प्रियांशकडे पाहिलं. प्रियांशचे प्रियांशची चेहरापट्टी क्षणात गंभीर झाली, पण त्याच्या ओठांवर एक थंड चॅलेंजिंग हास्य आलं होतं. कबीरने गिटारच्या तारांवर बोटं फिरवली आणि अत्यंत भाऊक आवाजात एक विराहाचं गाणं गाण्यास सुरुवात केली. गाता गाता तो स्टेजवरून खाली उतरला आणि थेट पौर्णिमेच्या दिशेने चालत येऊ लागला. कबीरचा हा ड्रामा पाहून वंश आणि शिवांशीची आता तर सटकलीच होती. जरा तस्वीर से तू निकल के सामने आ, मेरी महबूबा. जरा तस्वीर से तू निकल के सामने आ, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा. मेरी तकदीर है तू मचल के सामने आ, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा. कबीर पौर्णिमेच्या अगदी समोर येऊन थांबला होता आणि गाण्याची शेवटची लाईन गात त्याने आपला हात पौर्णिमेपुढे डान्ससाठी पुढे केला. जणू तो प्रियांशला जाहीर आव्हानच देत होता. सगळे विद्यार्थी श्वास रोखून बघत होते. पौर्णिमा मागे सरकणार तितक्यात प्रियांशने बाजी मारली. प्रियांशने कबीरचा तो पुढे आलेला हात पौर्णिमेपर्यंत पोहोचण्याआधीच मध्येच स्वतःच्या हातात पकडला. गाणं संपताच ऑडिटोरियममध्ये शांतता पसरली. प्रियांशने कबीरच्या हातातला माईक अतिशय ऐटीत स्वतःच्या हातात घेतला आणि चेहऱ्यावर एक अत्यंत रुबाबदार हास्य आणत म्हणाला, वा कबीर, खूपच छान गाणं गायलंस.
अगदी मनापासून. पण मित्रा, अर्धवट राहिलेल्या कथांवर गाणी गाण्यापेक्षा ज्या कथा पूर्ण झाल्या आहेत ना, त्यांचा आनंद साजरा करायला शिक. असं म्हणत प्रियांशने बाजूला असलेल्या डीजेकडे इशारा केला. डीजेने लगेच एक अत्यंत रोमॅन्टिक आणि हाय बीट्स डान्स ट्रॅक प्ले केला. प्रियांशने माईक कबीरच्या हातात परत ठेवला आणि कबीरच्या डोळ्यात पाहत पौर्णिमेची नाजूक कंबर एकाच फटक्यात स्वतःच्या जवळ ओढली. पौर्णिमेचा श्वास रोखला गेला होता. प्रियांशने कबीरसमोरच पौर्णिमेसोबत असा काही नजाकतीचा आणि रॉयल डान्स करायला सुरुवात केली की पूर्ण ऑडिटोरियम टाळ्यांच्या आणि शिट्ट्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. प्रियांशने डान्स करता करता पौर्णिमेला गोल गोल फिरवलं, तिला आपल्या बाहूंमध्ये सावरलं आणि शेवटी तिच्या कपाळावर कबीर समोरच एक गडद हक्काचं चुंबन घेतलं. कबीर उभा राहून फक्त जळत्या नजरेने हे सर्व पाहत राहिला. त्याचा प्लॅन पूर्णपणे उलटाच पडला होता. प्रियांशने एकाच झटक्यात कबीरचा इगो चकनाचूर केला होता. शेवटी पाटील होता तो. आणि गाणं कुठलं लावलं होतं? तर गाणं फेमस सैराट फिल्ममधलं होतं. ते कुठलं असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का. तर चला पुढे वळूयात कथेकडे. डान्स संपताच प्रियांशने पौर्णिमेचा हात आपल्या हातात घेतला. कबीरजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर थाप टाकली आणि हलक्या आवाजात त्याच्या कानात म्हणाला, कबीर, पुढच्या वेळी कोणाच्या मध्ये येण्याआधी समोर कोण उभं असतं आणि आहे हे नक्की तपासून घे हं. प्रियांश राजेंची जागा घेणं एवढं सोपं नाही. पौर्णिमा प्रियांशच्या छातीला टेकून गालातल्या गालात हसत होती. प्रियांशचा हा आक्रमक, पजेसिव्ह आणि एडबाज रूप पाहून ती आतून पूर्णपणे त्याच्या प्रेमात विरघळून गेली होती. तितक्यात वंशने मागून येऊन कबीरच्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाला, काय कबीर, कसं वाटलं राजेशाही सरप्राईज? चला आता जेवायला. कबीर तिथे स्तब्ध उभा राहिला. पण तर प्रियांश पौर्णिमेला आपल्यासोबत घेऊन पूर्ण रुबाबात तिथून घेऊन पुढे निघून गेला. संध्याकाळी वाड्यावर परतल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय झाला. प्रियांश 2 दिवसांनी ॲग्रिकल्चरच्या नॅशनल फायनल परीक्षेच्या अभ्यासासाठी एका महिन्याच्या दौऱ्यावर जाणार होता. तर पण त्याआधी पौर्णिमेच्या बोर्डच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. रात्री जेवण झाल्यावर पौर्णिमा आणि प्रियांश खोलीत आले. पौर्णिमा आरशासमोर उभी राहून आपल्या केसांची वेणी घालत होती. प्रियांश मागून आला आणि त्याने तिच्या खांद्यावर आपले डोके टेकवले. पौर्णिमा, मी उद्या तुला तुझ्या माहेरी सोडणार आहे, प्रियांश हळुवार आवाजात म्हणाला. पौर्णिमेचे हात क्षणात थांबले. तिने आरशातूनच प्रियांशकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अचानक काळजी आणि विरह दाटून आला आणि ती म्हणाली, अहो, पण का? मी इथे राहून अभ्यास केला तर नाही चालणार का हो? प्रियांशने हसत तिला आपल्याकडे वळवले आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. अरे वेडे, तुझे बोर्डचे पेपर आहेत. तिथे बाबांजवळ राहून तुला शांतपणे अभ्यास करता येईल ग. आणि मी सुद्धा एका महिन्यासाठी बाहेर जातोय. मग तुझं इथं मन अभ्यासात कसं लागेल? म्हणून महिनाभर तू माहेरी राहून मन लावून पेपर दे आणि मी माझा अभ्यास करतो. पौर्णिमेच्या ओठांवर एक लाजरी कळी उमटली. तिने मान खाली घालून विचारलं, आणि मग तुम्ही मला सोडून जाल तर माझी आठवण नाही येणार का तुम्हाला? प्रियांशच्या चेहऱ्यावर खोडकरपणा पुन्हा जागा झाला. त्याने तिला कमरेजवळून आपल्या अगदी जवळ ओढलं आणि म्हणाला, आठवण? आठवण ना? अगं, ही 2 दिवसांची रात्र एवढी खास बनवायची आहे मला की महिन्याभर फक्त तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर राहील. आणि ती म्हणली, शी, निर्लज्ज कुठले, हटा. अहो, काय हे, काल रात्री तुम्ही खूप त्रास दिलात मला. अजूनही माझं अंग ठणकतंय. पौर्णिमेने लाजत त्याच्या छातीवर लाडाची चापट मारली. हो का? मग आज अजून थोडा त्रास सहन करावा लागेल, कारण उद्यापासून महिनाभराचा विरह आहे ना. असे म्हणत प्रियांशने पौर्णिमेच्या ला लाजणाऱ्या ओठांवर एक अत्यंत उबदार चुंबन घेतलं. पौर्णिमेने आपले दोन्ही हात प्रियांशच्या गळ्यात आवळले आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलं. बाहेरील मंद वाऱ्याची झुळूक आणि खोलीतील मोगऱ्याचा सुवास यांच्या साक्षीने प्रियांश आणि पौर्णिमेची ही रात्र अधिकच भावूक आणि कायम आठवणीत राहणारी बनली. त्यानं हळूच तिच्या हातांच्या बोटात स्वतःची बोटे गुंफली आणि तिला जवळ ओढून घेतलं आणि तिच्या हातावर एक चुंबन घेत म्हणला, काय गो, आपली एंगेजमेंट नाही झाली हो ना? ती म्हणाली, पण लग्न तर झाले ना? तो परत म्हणाला, काय गं, आपण दागिने खरेदी करायला पण नाही गेलो ना? ती परत म्हणाली, माझ्यासाठी हे गळ्यातलं मंगळसूत्र आणि तुम्ही तुम्ही लाख मोलाचे आहात हो. तो पुन्हा म्हणाला, काय गं, तुझे पाय किती सुंदर आणि नाजूक आहेत ना? ती म्हणाली, अहो, प्रत्येक मुलीचे असतात हो,
मग माझे पण आहेत. तो म्हणाला, हो का? पण प्रत्येकच मुलगी तुझ्यासारखी पौर्णिमेचा चंद्र नसते ना. आणि हे बघ, हे माझ्याकडून तुझ्यासाठी स्पेशल डिझाईन बनवून घेतलं आहे मी. आणि ते काय होते तर एकदम सुंदर असे पैंजण. ती म्हणाली, बापरे, अहो किती गोड असावं एखाद्यानं. आणले तर तुम्हीच घालून द्या ना, असं म्हणत तिने पायपुढे केले. आणि त्याने आता हे पण होते प्रियांश राजे, शिवम राजेंचे पुत्र. बायकोचे सुने सुने पाय कसे आवडतील ना. मग ते पैंजण तिला घालून दिले आणि तिच्या नाजूक पायांवर पुन्हा एकदा गोड स्पर्श केला. आणि ती शहारली आणि उशी तोंडावर घेऊन म्हणाली, अहो, तुम्ही गेल्यावर मला अजिबात करमणार नाही हो. तो म्हणाला, म्हणून तर हे तुझ्यासाठी गिफ्ट स्वीट हार्ट. जेव्हा जेव्हा तुझ्या पायात वाजतील तेव्हा तेव्हा माझी आठवण तुला येईल ना. आणि मला त्याचा आभास होईल. असं म्हणत त्याने पुन्हा एकदा तिच्यावर प्रेमाने वर्षाव केला. आता फक्त खोलीत तिच्या पैंजणांचा गोड आवाज आणि दोघांचे श्वास ऐकू येत होते. काही वेळाने तो बाजूला झाला आणि तिनं त्याला घट्ट मिठी मारली. आणि ती मिठी आता सकाळपर्यंत होती. सकाळचे 7 वाजले होते. वाड्यावरची लगबग सुरू झाली होती. काल रात्रीच्या त्या रोमॅन्टिक आणि खास क्षणानंतर पौर्णिमा सकाळी सकाळी लवकरच उठून तयार झाली होती. तिने निळ्या रंगाचा एक अत्यंत सुंदर ड्रेस परिधान केला होता. ओल्या केसांत क्लच लावला होता आणि कपाळावर प्रियांशच्या नावाचं तळपतं सिंदूर भरलं होतं. प्रियांशनेही आपला फॉर्मल शर्ट आणि जीन्स परिधान करून तयारी पूर्ण केलीच होती. दोघांचे सामान गाडीच्या डिक्कीत ठेवले गेले. आबासाहेब, मातोश्री आणि पोरांच्या गँगचा निरोप घेऊन प्रियांश आणि पौर्णिमा गाडीत बसले. तर प्रियांश राजे तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणले, बेटा पौर्णिमा, नीट अभ्यास कर हां. तसंही आम्ही येऊच सगळे. आणि ती जरा बारीक चेहरा करून म्हणली, मामा, मला नाही जायचं हो घरी, इथेच राहायचं आहे. आणि प्रियांश तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला, फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे, मग माहेरी जाऊच देणार नाही तुला. आणि प्रिया हसून म्हणाली, बघा हो राजे, तुमचे राजे अगदी तुमच्यासारखेच आहेत. प्रियांशने गाडीचा स्टार्टर मारला आणि गाडी वाड्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडली. गाडी चालवत असताना प्रियांशची नजर सारखी शेजारी बसलेल्या पौर्णिमेवरच जात होती. पौर्णिमा खिडकीतून बाहेर बघत होती. पण तिच्या चेहऱ्यावर प्रियांशपासून महिनाभर दूर जाण्याचं दुःख स्पष्ट दिसत होतं. प्रियांशने डाव्या हाताने स्टेअरिंग सावरलं आणि आपला उजवा हात हळूच पौर्णिमेच्या हातात गुंफला. पौर्णिमेने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. काय मॅडम, गाडीत बसल्यापासून एक शब्दही बोलला नाहीत तुम्ही. काय विचार चाललाय तुमच्या डोक्यात? प्रियांशने अत्यंत मऊ आणि उबदार आवाजात विचारलं. काही नाही, विचार नाही करते मी. विचार करते की महिनाभर तुमच्याशिवाय माझं मन कसं लागेल. पौर्णिमेचा आवाज गलबलला होता. प्रियांशने गाडी बाजूला रस्त्याच्या एका शांत कोपऱ्यात थांबवली. त्याने सीट बेल्ट काढला आणि पौर्णिमेकडे पूर्णपणे वळून तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाला, पौर्णिमा, माझ्याकडे बघ. प्रियांश तिची हनवटी वर करत म्हणाला, तू माहेरी चाललीस? तू तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या बोर्डच्या परीक्षेसाठी. मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि खूप अभिमान वाटेल जेव्हा तू छान मार्क्स पाडून पास होशील. आणि महिनाभर मी जरी बाहेर असलो तरी दररोज रात्री 10 वाजता तुझा फोन मला आलाच पाहिजे, हां, कळलं का? अहो, पण फोन नाही माझ्याकडे. तो म्हणाला, हे बघ, हा आहे ना, आता हस ना. ती गोड हसली आणि पौर्णिमेने लाजत मान हलवली. आणि ती म्हणाली, तुम्ही जर फोन नाही उचलला तर? प्रियांशच्या ओठावर तेच परिचित मिश्किल हास्य आलं आणि म्हणाला, माझ्या राणीचा फोन येईल आणि मी उचलणार नाही? शक्यच नाही. आणि हो, महिनाभर रोज अभ्यासासोबत माझी आठवण काढायची आहे, समजलं ना? आणि ती म्हणाली, नाही, तुम्ही खूप त्रास देता हो. पौर्णिमेने हसत हसत रुसत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. प्रियांशने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिचे ओले केस सावरत तिच्या कपाळावर एक अतिशय दीर्घ, उबदार आणि हक्काचं चुंबन घेतलं. त्या स्पर्शाने पौर्णिमेच्या मनातील सगळी भीती आणि विरहाचे दुःख क्षणात पळून गेले. काही वेळातच गाडी पौर्णिमेच्या माहेरी पोचली. दार उ दार उघडून खाली उतरताना प्रियांशने तिचा हात जरा जास्तच वेळ धरून ठेवला. तो तिने पण सोडवला नाही. पौर्णिमेने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्यात भरपूर प्रेम आणि विश्वासाचा साठा होता आता.
ऑल द बेस्ट मॅडम, अभ्यासासाठी आणि पेपरसाठी. प्रियांश तिच्या कानाजवळ झुकून मिश्किलपणे पुटपुटला. आणि महिना संपताच मी नॅशनल चॅम्पियनशिपची ट्रॉफी घेऊन तुला परत वाड्यावर नेण्यासाठी हक्काने येईल. पौर्णिमेच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य फुललं. तिने लाजत हो, मी वाट पाहीन असं म्हटलं आणि माहेरच्या दाराकडे पाऊल टाकलं. ती म्हणाली, अहो, घरात तरी चला ना, तुमच्या आतूचंच घर आहे ना. तो म्हणाला, नाही, आता नाही. आता नाही येणार मी, पण येणार, नक्की येणार. तुला पहिल्यांदा माहेरपणाला आल्यामुळे नेण्यासाठी. तेव्हा सरळ मुक्कामी. मामा, आत्तू आणि आजोबांना सांग, रागवू नका. चल येतो. प्रियांश गाडीत बसून ती आत जाईपर्यंत तिच्याकडे पाहत राहिला. प्रेमाचा हा गोड विरह आणि अभ्यासाचा हा नवा टप्पा त्यांच्या नात्याला अधिकच घट्ट करणारा होता. प्रियांशही गेला, नवी सून पण गेली आणि वाड्यावर एक वेगळीच शांतता पसरली. ती गडबड गोंधळ करणारी पौर्णिमा नव्हती आणि त्यात शिवांशी खूप शांत. आणि रियांशीची मस्ती पार्टनर होती पौर्णिमा. आणि आता तीच नाही घरात, कुणालाच करमेना. आणि संध्याकाळी आबासाहेब म्हणाले, ओ राजे, जरा लेकीला फोन लावा आमच्या. तर राजे म्हणाले, हो का आबासाहेब, लेकीची आठवण येते की तुमच्या नाचणीची हो. तसे सगळे हसले आणि आबासाहेब म्हणाले, काय ओ राजे, जर आमच्या नातवाला तिचे पेपर झाल्यावर लग्न करायला लावले असते तर बरं झालं असतं हो. पोर होती तर कसं घर भरल्यासारखं वाटत होतं. आणि प्रिया म्हणाली, अगदी बरोबर हो आबासाहेब, तुमचे नातू खूप उतावळे नवरा आणि गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते ना, मग काय करायचं होतं आपण. आणि तसं तसे सगळे पुन्हा खूप हसले आणि शिवमराजेंनी दोघांना फोन करून त्यांची खुशाली विचारली. रात्रीचे 11 वाजले होते. पौर्णिमेच्या माहेरी म्हणजेच पौर्णिमेच्या खोलीत सगळीकडे मंद प्रकाश पसरला होता. दिवसभर बोर्डच्या पुस्तकांमध्ये डोकं घालून बसलेली पौर्णिमा आता पूर्णपणे थकली होती. तिने उशीवर डोकं टेकवलं, पण तिचं लक्ष सारखं बेडवर पडलेल्या फोनकडे जात होतं. 5 मिनिटं उरली होती 11 वाजायला. 11 वाजायलाच आले होते. पौर्णिमा हळूच स्वतःशीच पुटपुटली. म्हणाले होते 10 वाजता फोन करेल, अन बरोबर 11 वाजलेत तरी अजून फोन नाही आला. आणि 11 वाजता फोनची स्क्रीन उजळली. प्रियांशचे नाव स्क्रीनवर चमकत होतं. पौर्णिमेच्या ओठांवर क्षणात एक सुंदर कळी उमटली. तिने अजिबात वेळ न घालवता पहिल्याच रिंगला फोन उचलला आणि कानाला लावला. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.